नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लक्ष्मी ऑर्गॅनिकवर दिशाभूल करण्याचा आरोप, आंदोलनकर्ते झाले आक्रमक, कंपनीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह. कर्जत कारशेड प्रकल्पावर ग्रामस्थ भयभीत, उल्हास नदी पूर धोक्याची वाढती भीती, स्थलांतर किंवा उपाययोजनांची मागणी. रोह्यात अतिक्रमणावर धडाकेबाज कारवाई, बुलडोझर कारवाईने रस्ते मोकळे, वाहतुकीला मोठा दिलासा. आणि सापेवामने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म उंचीच्या समस्येला अखेर दिलासा, 1,60,00,000 निधी मंजूर, मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरीसह राज्यभर चर्चेत असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीविरोधात आता आंदोलनकर्ते आक्रमक झालेत. कंपनीकडून गावागावात जाऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप धरणे आंदोलनकर्त्यांनी केला आहे. कंपनीचे अधिकारी पीफास उत्पादन आणि सांडपाण्याची विल्हेवाट पर्यावरणाच्या नियमानुसारच केली जाते असा दावा करत जनजागृती करत आहेत. तसेच या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार करून गावातील सरपंचांकडून सह्या घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. मात्र हे सर्व दावे दिशाभूल करणारे असून पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील जनतेला चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप राजेंद्र आंबरे, उदय घाग आणि अशोक जाधव यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट इशारा देत कंपनीच्या भूलथापांना बळी पडू नका, यामुळे कोकणातील पर्यावरण आणि स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन केलं आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गावोगाव जात आहेत आणि काही पत्रकांवर सह्या मागतायत. आमचं असं म्हणणं आहे की या सह्या कुठल्याही गावकऱ्यांनी, कोणत्याही सरपंचांनी, कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, मंडळाच्या असेल किंवा त्या गावाच्या प्रमुखांच्या सह्या असतील की घेऊ नयेत. त्या सह्या घेऊन त्या सहीचा गैरवापर, त्याचे झेरॉक्स करून किंवा त्याचे प्रिंट काढून सहीचा गैरवापर ते करण्याची शक्यता जास्त आहे. कारण आजच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे ते करता येतं. ते त्यांना हवं ते छापतील त्याच्यावर, ते सही डुप्लिकेट करतील. आणि म्हणून लोकांना सावध करावं, सजग करावं. कारण लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा लढा आपण निर्धाराने देतो आहोत की आज ना उद्या बंद होणार आहे, नक्की आहे. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आता हा उलटा डाव केलेला आहे की आपल्यालाच लोकांची काही तक्रार नाही अशा प्रकारचे कबुली जबाब घेतल्यासारखं करून त्याच्या सह्यांची डुप्लिकेट करून ते आता करण्याच्या विचारात आहेत. माझं असं सगळ्यांना, सर्व ग्रामस्थांना, सर्व जनतेला अशी विनंती आहे, महाराष्ट्रातील जनतेला अशी विनंती आहे की आपण हा जो यांचा डाव आहे हा आपण उधळून लावला पाहिजे. कारण आपण जे सगळे काही लढतो आहोत ते याच्यासाठीच करतो आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे विष इथनं आपल्याला हाकलून लावायचं आहे. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लक्ष्मी ऑर्गॅनिक ही बंद करायची आहे. आम्ही आज पुन्हा एकदा याचा उल्लेख करतो की काही झालं तरी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद झाल्याशिवाय आमचं आंदोलन संपणार नाही. लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्सच्या पिफास विरोधात जे धरण आंदोलन चालू आहे त्याला बहुतांशी यश यायला सुरुवात झाली असतानाच कंपनी व्यवस्थापन मात्र ते हादरलं असून त्यांनी आम्हाला ज्या ग्रामपंचायतीने 11 ठराव दिलेले आहेत की सदरची कंपनी घातक असून इथून ती बंद व्हावी, त्या काही ग्रामपंचायतींना जाऊन सध्या ते भेटी देत आहेत आणि त्यांना असंच दाखवत आहेत की ह्या कंपनीपासून कोणतंही प्रदूषण होत नाही. असले जे सांगितलं जातं हे खोटं आहे. कोणत्याही प्रकारचे दुर्धर आजार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आम्हाला तशी पत्र द्या अशी विनवणी केली जात आहे. आणि कंपनीने त्यांना काही त्यांच्या पद्धतीत फॉर्मॅट तयार करून त्याच्या पोच घेण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत. माझं सर्व ग्रामपंचायती आणि नागरिकांना असं आव्हान आहे की कंपनीच्या या खोट्या प्रचाराला आपण बळी पडू नये आणि कोणत्याही प्रकारचं लेखी स्वरूपात व्यवस्थापनाला त्यांच्या बाजूने हा प्रदूषणकारी प्रकल्प आहे याबाबत NOC देऊ नये, एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सावरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे
परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भिवपुरी येथे रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 150 एकर जागेवर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला जातोय। हा भराव उल्हास नदीच्या काठावर होत असल्याने पावसाळ्यात आधीच पूरग्रस्त ठरणारी वावे, बेंडसे आणि भातगाव ही गावे यंदा अधिकच धोक्यात येतील अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्यामुळे योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करावं किंवा पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत रेल्वे प्रशासन संबंधित जागेची पाहणी करत असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार तानाजी जाधव यांनी दिली आहे। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भरावा आता जो चालू आहे, जो कारशेडचं काम चालू आहे, त्या भराव्याबद्दल मी बेंडच्या गावचा ग्रामस्थ वैभव मराठे सांगायचं तात्पर्य, तो जो भरावा आहे याच्या आधी जर का आमच्या गावामध्ये खूप सारं पाणी येत होतं, घराघरांचं पाणी जात होतं, तर हा भरावा आता जो कारशेडचा आहे तो आत्ता जर का 10-12 फूट झालेला आहे, तर तो नदीचं पाणी आमच्या गावात पूर्णपणे येऊन आमच्या गावाला जीवितहानी होण्याची शक्यता आहे, होणारच आहे। आम्ही यावर्षी वाचू की नाही वाचू हे सांगूच शकत नाही आहे। आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, शासनामार्फत केलेला आहे, तहसीलदारांना दिलेला आहे, लोकप्रतिनिधी दिलेला आहे, कोणी याची दखल घेतलेली नाही आहे। तुम्ही ग्रामस्थ म्हणून मी तीव्र यांचा निषेध करतो आणि आम्ही ह्याच्या पुढे याच्यावरती जर का आम्हाला जर काही उपाययोजना झाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत। दादा आता मंत्रालयापासून ते काय कलेक्टरपासून आमच्या इथल्या प्रांताला पण आणि तहसीलदार साहेबांना पण पत्रव्यवहार झालेला आहे आणि तसंच हा भरावा आमच्या इथे जी स्थानिक घरं आहेत त्या घरांचं पाणी जातो, प्लस आमच्या इथे येणारा हा रस्ता जो ओसरी ते बेंडसे आणि कोशाणे ह्या रस्त्याला अंतर्गत रस्ता जोडतो, हा रस्ता पूर्ण ठप्प होतो आणि हा 150 एकरला जो कारशेडचा प्रकल्प होणार आहे त्याच्याने जो भरावा चालू आहे त्याने हा पूर्ण नदी पलटी होऊन आमच्या पूर्ण गावात जाणार आहे। त्याच्यात आमची जमीन सगळं नुकसान होणार आहे आणि प्लस आमचे इथले उदाहरणार्थ मुलांना शाळे आहेत, तसे आमचे दुधाचे व्यवसाय आहेत, हे सगळे ठप्प होणार आहेत। कारण पाऊस पडत आम्ही 4-5 दिवस गावाच्या बाहेर जात नाही। प्लस आणि हे तर नाही कुठल्या आम्हाला ॲम्ब्युलन्सची जर कुठला प्रॉब्लेम झाला, एखादा मेडिकल सर्जनचा विषय झाला तर याचं काय करायचं। आणि प्लस आता हे नंतर नदी आता पूर्ण गाव पाण्याखाली जाणार आहेच, हा विषय आता राहिलाच नाही। त्यांनी सरकारने आमची तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे गावाचं। कर्जत तालुक्यातील सावरगाव येथे मेट्रो कारशेडचे जे काम सुरू आहे त्या कामामुळे भविष्यामध्ये वावे आणि बेंडसे या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचे निवेदन ग्रामस्थांनी दिले होते। सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने माझ्या दालनामध्ये चर्चा देखील झाली। सदरचे निवेदन मी सत्वर लगेच रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आलेले आहे आणि तसेच मागील आठवड्यामध्ये सुद्धा रेल्वे प्रशासनाशी याबाबत चर्चा झाली आहे। रेल्वे प्रशासनाचे संबंधित तांत्रिक अधिकारी संबंधित गावकऱ्यांशी भेट घेऊन अशा पूरस्थिती होऊ नये या संदर्भात सर्व पाहणी करून भविष्यातील काही ज्या अनुषंगिक उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भात ते इथं व्हिजिट देणार आहेत, त्याबाबत मला त्यांनी दूरध्वनीवरून अवगत केलेले आहे। रोहा शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर नगरपालिकेने धडक कारवाई करत रस्त्यांना मोकळा श्वास दिला। शहरातील विविध भागांमध्ये राबवलेल्या या विशेष मोहिमेत रस्त्यालगत उभारलेली शेड, अनधिकृत बांधकामे आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली। मुख्याधिकारी अजय कुमार येडके, आरोग्य अधिकारी मनोज पुळेकर आणि अतिक्रमण विरोधी पथकाच्या उपस्थितीत सागर डेअरी ते मेहंदळे हायस्कूल या मार्गावर मोठी कारवाई करण्यात आली। अनेक दिवसांपासून वाहतुकीस अडथळा ठरणारा हा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचं दिसून आलं। याशिवाय सागर डेअरी ते कोर्ट रोड परिसरातही बुलडोझरच्या साह्याने अतिक्रमण हटवण्यात आलंय। सतत होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळालाय। स्थानिकांनी नगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागत करत शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अशाच सातत्यपूर्ण मोहिमा राबवाव्यात अशी मागणी केली आहे। भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कडक देखरेख ठेवण्याची अपेक्षा देखील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आपण एक 8 दिवसापूर्वी आपला रस्ता जो आहे कोर्ट रोड आणि आपला जो PWD गेस्ट हाऊसचा रोड आहे तिथे बऱ्याच ट्रॅफिकच्या समस्या आहेत आणि आम्ही असं पाणीयंत्री असं आढळलेलं की या बिल्डिंगच्या ज्या शेड्स आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। तसेच लोकांनी मार्जिनल प्रिमायसेस सुद्धा म्हणजे बांधकामं परवानगी केलेली होती, त्यामुळे बऱ्याच ट्रॅफिकची अडचण होती। तसेच लोकांसुद्धा तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आपण नोटीस दिल्या होत्या, त्या नोटीसचा कालावधी संपलेला होता। तर आपण आज कारवाई आयोजित केलेली, त्यानुसार आपण जवळपास 15 ते 20 बांधकामं तोडलेली आहेत
अजून ही कारवाई चालूच आहे आणि अशा प्रकारे जिथे जिथे अशा काही तक्रारी असतील तिथे आपण कारवाई करून पुढची कारवाई आपण करत राहू. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात तापमानात झपाट्याने वाढ होत असून उकाड्याचा तीव्र परिणाम जाणवू लागलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं आणि आवश्यक काम असल्यास तरच बाहेर पडावं असं प्रशासनाने स्पष्ट केलंय. वाढत्या उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. दरम्यान वाढत्या तापमानाचा विचार करून आरटीओ कॅम्पमधील वाहन चाचणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता वाहनांची ट्रायल सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेतच घेतली जाईल. दुपारच्या कडक उन्हात उमेदवारांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओ प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सापे वामन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म उंचीच्या समस्येला अखेर दिलासा मिळालाय. महाडपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्थानकासाठी परिसरातील जवळपास 25 गावांनी दीर्घकाळ आंदोलन केल्यानंतर स्टेशन मंजूर झाले होते. त्यामुळे मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या स्थानिकांना मोठा फायदा झाला. मात्र या स्थानकावर केवळ एकच प्लॅटफॉर्म असून त्याची उंची अत्यंत कमी, साधारण अर्धा फूट असल्यामुळे प्रवाशांना चढताना आणि उतरताना मोठी कसरत करावी लागत होती. या गंभीर समस्येकडे सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्थेने सातत्याने लक्ष वेधले. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर मंत्री भरत गोगावले यांनी हा विषय गांभीर्याने घेत पुढाकार घेतल्यामुळे प्लॅटफॉर्म उंची वाढवण्यासाठी तब्बल 1,60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. चढ उतर होते आणि म्हातारी माणसं, वयस्कर माणसं त्यांनाच कुठला प्रवास करता येत नाही. एखाद्या वेळेस जीवितहानीसुद्धा तिथं होऊ शकते, कारण स्टेशन खाली असल्यामुळं, थांबा खाली असल्यामुळं माणसांना चढाई उतरायला मिळत नाही आणि म्हणून आम्ही या संस्थेने तो उठाव केलेला आहे. आर्थिक वर्षामध्ये 2000 एप्रिल 2026 ह्या तारखेला आमच्या सापे वामने रेल्वे स्थानकाला उंची वाढवण्याची मागणी मिळाली आणि जवळजवळ कोकण रेल्वेने 1,60 लाखाचं काम म्हणजे आर्थिक निधी मंजूर केलेला आहे. निविदा प्रक्रिया चालू आहे आणि ते निवेदन घेऊन त्यांना अर्ज केला की बाबा हे आमच्या महाड तालुक्यातील एक सापे वामने रेल्वे स्टेशन आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव स्टेशन, तर पहिलं प्राधान्य गोरेगावला दिलं आणि दुसरं आता आम्हाला दिलं. मंत्री महोदय हे काम करत असताना इतर लोक येऊन त्याचं श्रेय घेत आहेत. मला असं बनावं लागेल की बरीचशी मंत्री महोदयाची प्रस्तावित कामं असतात आणि मंत्री महोदय करत असतात आणि दुसरे लोक मंत्री महोदयाच्या कामाचे श्रेय घ्यायला टपलेत की काय अशी शंका वाटायला लागली. रत्नागिरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षवाढीसोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला जिल्हा उपाध्यक्ष, तालुका प्रमुख प्रशांत पाटील आणि शहर प्रमुख साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी आगामी उपक्रमांची रूपरेषा मांडत कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. तसेच नव्याने निवडून आलेल्या तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीमुळे पक्ष संघटनात्मक हालचालींना वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जानेवारी महिन्यापासून या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता मे महिन्यापासून या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा पातळीवर करण्याचे आदेश आणि सूचना आम्हाला मिळाल्यानंतर त्याचं नियोजन या जिल्हा बैठकीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मे महिन्यापासून ही सुरुवात होईल. मे महिन्यात ज्येष्ठ शिवसैनिकांच्या बैठका घेणं, त्यांचे संवाद साधणं, तालुकास्तरीय गाठीभेटी घेणं, त्यांचा सन्मान करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम होतील. जून महिन्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन जो 19 जूनला नेहमी असतो, त्यानिमित्ताने काही विशेष कार्यक्रम, नंतर वृक्षारोपण आहे, वृक्षदिंडी, पर्यावरणपूरक कार्यक्रम आहेत आणि त्याचबरोबर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांचं आयोजन, जी प्राथमिक फेरी होणार आहे तिचं आयोजन देखील करण्यात येणार आहे. जुलै महिन्यामध्ये मनामनातील बाळासाहेब
म्हणजे सर्व घटकातील लोकांना बाळासाहेब कसे वाटले, काय भावले याबद्दलचे विचार हे करून त्याबद्दलचे एक व्याख्यान मला आयोजित होणार आहे. आणि मग त्याच जुलै महिन्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे, 27 जुलै. युवा नेते आदित्य ठाकरेंचे 12 जुलैला वाढदिवस आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रम करत असताना प्रामुख्यानं इनडोअर स्पर्धा म्हणजे कॅरम, बुद्धिबळ अशा कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचं आयोजन करायचा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 13 ऑगस्ट हा साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं मार्मिक विशेष कार्यक्रम म्हणून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व्यंगचित्र स्पर्धा होईल, महिलांचे मेळावे होतील, हळदीकुंकवाचे कार्यक्रम होतील आणि महिलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम होतील. कारण त्या याच्यात श्रावण महिना सुरू होतोय म्हणून महिलांना त्या दिवसात आपण प्राधान्य दिलेलं आहे. रत्नागिरी दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 24 मे रोजी आधुनिक कृत्रिम पाय वितरण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडणार असून सुमारे 300 दिव्यांगांना प्रत्येकी सुमारे 50,000 रुपये किमतीचा आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय मोफत दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल होणार असून त्यांच्या दैनंदिन हालचालींना गती मिळणार आहे. पुनर्वसन केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या शिबिरासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. विकास परिषदेच्या वतीनं स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या निधीतून मोफत दिव्यांग शिबिर रविवार दिनांक 24 मे रोजी रत्नागिरी येथे ठेवलेलं आहे. या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत खाजगीमध्ये तुम्ही दिव्यांग घ्यायला गेला तर 50,000 ते 75,000 रुपये आहे, असा आधुनिक कृत्रिम पाय, जयपूर फूट नाही त्यापेक्षा खूप आधुनिक कृत्रिम पाय या शिबिरात तुम्हाला मोफत देण्यासाठी मोजमाप घेतलं जाणार आहे आणि लगेचच महिन्याभराने तो पाय फिटिंग करून दिला जाईल. रत्नागिरी येथे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय साळवी स्टॉप जवळ जे आहे नाचणे रोडवर, त्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे 24 मे. पूर्व नोंदणी उद्यापासूनच सुरू आहे. लवकरात लवकर पूर्व नोंदणी करा आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा निरोप द्या. महाड तालुक्यात लोककला आणि शाहिरी परंपरेला चालना देण्यासाठी लोककला मराठी शाहीर परिषदेच्या वतीनं भव्य कलाकार मेळावा आणि सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पारवडी येथील लोककला मराठी संस्थापक स्वर्गीय शाहीर उमाजी सीताराम मस्के यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाड शहरातील संत शिरोमणी रोहिदास हॉल येथे झालेल्या या सोहळ्याला शाहीर पांडुरंग गणपत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं तर शाहिरी कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. जोशपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोककला मराठी शाहीर परिषद पारवाडी ग्रामस्थ आणि कलाकारांच्या सहभागामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. या उपक्रमामुळे शाहिरी परंपरा आणि लोककलेला नवं व्यासपीठ मिळालं असून कलाकारांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त होतीये. सर्वांच्या मते पूर्ण केलेलं आहे. आमच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ केल्यामुळे हा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो आणि हा आनंदामध्ये पार पडणारा मेळावा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा मेळावा पार पडलेला आहे. तरी असेच याच्या पुढे सर्व पुरस्कार वगैरे हा जो पाळलेली प्रथा आहे ते अखंडित चालू राहो ही ते परमेश्वराजवळ आम्ही विनंती करतो. आम्हाला इथे झाला हा दुसरा मेळावा आहे. संस्थेचा उद्देश एकच आहे की जनजागृती लोकांना ज्या आता सांस्कृतिक विभागातून जे बांधन दिलं जातं की त्याच्यासाठी शाहिरांनी पुढे येऊन त्यानंतर आपलं जे काय 50 वर्षानंतर जे काय मानधन मिळतं ते मानधनाचं काम करून प्रत्येक शाहीर असो, कीर्तनकार असो, भजनी कलाकार असो, वाद्य कलाकार असो, या शाहिरांनी त्यामध्ये सभासद होऊन या प्रत्येकाने सभासद होऊन आपण शाहिरीसाठी मानधनासाठी अर्ज केला पाहिजे. वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. 2025-26च्या निकालात सिया शेट्टी हिने 96.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर रुद्र घोसाळकर याने 94.20% द्वितीय आणि आर्शिया पालेकर हिने 84.40% तृतीय क्रमांकावर बाजी मारली. विशेष म्हणजे सिया शेट्टीने IT विभागात आणि आर्य केळकर याने मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. याशिवाय आदिती बांद्रे,
ईश्वरी घाडगे आणि आर्य केळकर यांनीही 80%हून अधिक गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केलं। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉक्टर SS अली तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले। विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम झाल्याचं दिसून येत आहे। Parents and my dear friends, my name is Sia Chetan Shetty and I have secured 96.4% and first rank in my school. I am truly honored and grateful to stand here in front of everybody and telling you about my journey. So I would actually thank my teachers for their constant support. I would have not able to achieve this without their support. They have not only had faith and belief in me, they have educated me about consistency and discipline in my life. I would like to thank my parents and my friends for supporting me and encouraging me. I would like to thank the school for providing me educating and encouraging environment through which they have not only given me an opportunity to grow but also achieve my potential and my goals. Thank you very much. पेणमधील सुहित जीवन ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा आंबा महोत्सव आणि आंबा पंगत उपक्रम उत्साहात पार पडला। 17 फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी खास आमरसपुरीची मेजवानी ठेवण्यात आली होती। आकर्षक पद्धतीने मांडलेले आंबे आणि दरवळणारा सुगंध यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। गोड रसाळ आमरस गरमागरम पुरीचा आस्वाद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं। या उपक्रमामागचा उद्देश विद्यार्थ्यांना ऋतूनुसार फळांचे महत्त्व समजावून देणे आणि पहिल्या फळाचा आनंद अनुभवता यावा हा होता। शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत कार्यक्रमाची रंगत वाढवली। अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असं मत उपस्थितांनी व्यक्त केले। एकूणच सुहित जीवन ट्रस्ट तर्फे आयोजित हा आंबा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खेडमध्ये एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे। कोकण टॅलेंट अकादमीच्या वतीने 2 मे पासून 25 दिवसांचा विशेष अभिनय प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे। या कोर्समध्ये सिनेमा, मालिका, नाटक, जाहिरात आणि वेब सिरीजसाठी आवश्यक असलेली अभिनय कौशल्ये शिकवली जाणार आहेत। विशेष म्हणजे थिएटर ॲक्टिंग सोबत कॅमेरा ॲक्टिंगवर देखील भर दिला जाणार असून अनुभवी अभिनेते आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे। 10 ते 60 वयोगटातील इच्छुकांसाठी हा कोर्स खुला असून दररोज 4 तासांचे सत्र घेण्यात येणार आहे। कोर्स पूर्ण केल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल पोर्टफोलिओ, प्रमाणपत्र आणि कामाच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। चिखले सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कोर्स पार पडणार असून मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत राहा फक्त माझे कोकण।